हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? आता ना मला जायचं आहे दिवाळीसाठी गावी. जायचं तर काही नव्हतंच, पण प्लॅनिंग खूप दिवसानंतर झालं आहे. माझं अचानकच ठरलं, कारण ना मुलांसाठी जावंसं वाटत नाही, कारण ना थोडंसं क्लायमेट चेंज झालं की मुलांना सर्दी होते. आणि इकडे बघा ना, बॅग खूप दिवसापासून अशी त्याला धूळ लागली होती, कारण मी कुठे जातच नाही. फक्त वर्षातून एकदा किंवा दोनदा आईकडे जात असते. त्याच्यामुळे बॅग ना पॅकिंग करणं चालू होतं. आणि बॅगमध्ये ना काय काय न्यावं, माझे सोडून मुलांचे जास्त कपडे असतात. आणि इकडे बघा, बॅगमध्ये मी आधी माझ्या भाचा भाचीचा ड्रेस ठेवला, म्हणजे आणि माझे पण मी काही नवीन ड्रेस घेऊन चालले होते सगळे काही, कारण ना खराब व्हायला नको. मला ना ऐनवेळी काही सुधरत नाही, म्हणून ना मी 2-3 दिवस आधीच बॅग भरायला घेते, कारण का काही समजतच नाही. जेवढं काही लक्षात राहतं तेवढं मी भरून ठेवत असते. आणि इकडे बघा ना, आता थंडीचे दिवस चालू होणार आहेत. गावी तर खूप जास्त थंडी वाजते, म्हणून ना मला सगळे स्वेटर का टोपी वगैरे, एक्स्ट्राच्या टोपी वगैरे घेऊन जावं लागतात. कारण मी प्रत्येक गोष्ट असं सोबत घेऊन गेलं ना, म्हणजे बसमध्ये जास्त थंडी वाजते. बसमध्ये मी माझ्यासाठी पण ब्लँकेट घेऊन जाते, जे की छोटे ब्लँकेट असते, आणि 2 मुलांचे 2 ब्लँकेट, कारण त्या काही दुसरे कोणाचं ब्लँकेट यूज करत नाहीत. आणि ते भावाच्या मुलांना चप्पल घेतलेल्या आहेत, त्या पण चप्पल मी घेऊन जाणार होते. आणि त्यांच्यासाठी जे काही पाऊच घेतलेत ते पाऊच पण घेणार होते. पण बॅग एवढी फुल होत होती, कसं बसवं काही समजत नव्हतं. आणि आता बसचं तिकीट बुकिंग करायला जावं, तर तिकीटही बुक होत नाही आहे. काय करावं काही समजतच नाही. पण आता आज म्हटलं, आज बॅग तर भरून ठेवते. आणि डेली वेअर काय, मी तर गाऊनच घालते, त्याच्यामुळे मी गाऊन घेतले. आणि इकडे बघा, कालच एक नवीन टी शर्ट घेतला, लगेच तो म्हणलं की आपण घेऊन जावं. तो पण बॅगमध्ये टाकला. आणि कसं ना, म्हणजे थोडंसं एक्स्ट्राचे कपडे असले ना जरा बरं पडतं, कारण ना थंडीमध्ये कपडे जरा सुकत नाहीत, त्याच्यामुळे जरा लहान मुलांसाठी जरा थोडा प्रॉब्लेमच येतो. आणि जे काही स्वेटर होते ते काही येतच नव्हते. आणि मी मुलांना प्रत्येक वेळेस माझ्याकडे म्हणजे नवीन कपडे असतात ना, मी जास्त कपडे यूज करत नाही असे नवीन, ते थोडे ठेवते, कारण गावी येता जाता कुठेतरी घालण्यासाठी. म्हणून त्यांचे कपडे कपाटातून शोधत होते. आणि माझे मिस्टर म्हणजे पप्पा पण येणार होता, म्हणून त्याच्यासाठीही त्याचे कपडे घेणार होते, कारण तो काही जास्त दिवस राहणार नव्हता. 1 या 2 दिवस म्हणजे मला सोडण्यापुरतंच येणार होता, कारण त्याला लगेच जायचं होतं गावाला, कारण त्याचं ऑफिसचं काम आहे. त्याच्यामुळे त्याला काही माझ्यासोबत दिवाळी करता येणार नव्हती. आणि इकडे बघा ना, मला ना त्याची टोपी मी सोबतच ठेवत असते, आणि मुलांचेही कपडे. मग आहोंना तर माझ्या खूप जास्त राग येतो, म्हणून ना ते आधी त्यांची पॅकिंग व्यवस्थित करावी लागते. 10 वेळेस विचारायला लागतो काय घेऊ काय नको. आणि इकडे बघा, ह्या बॅगमध्ये ना, ही वरती बॅग होती, पण वरती बॅग होती ती चढून काढली, आणि त्याच्यामध्ये लहान मुलांचे म्हणजे दिवाळीला कोणते कपडे काय घालावं. मग आमच्या सासूबाईंनी बड्डेला घेतलेले कपडे मी ते रिटर्न केले होते, कारण ना ते मुलांना येतच नव्हते. मग तेच कपडे मी आत्ता घेऊन जात होते. आणि बड्डेला भरपूर सारे कपडे आले होते, ते कपडे व्यवस्थित असं पॅकिंग करून ठेवणार होते. आणि जे मुलांना कपडे घ्यायचे नाहीत ते ह्या बॅगमध्ये, म्हणजे जे काही एक्स्ट्राचे कपडे आहेत, म्हणजे कोणी पाहुणे रावळे येत असेल, एक्स्ट्राचे ब्लाऊज पीस वगैरे असतील, ते सगळं याच्यामध्ये ठेवणार आहे. कारण खूप छान छान ड्रेस आले ते. हे बघा, हे माझ्या असे भावाच्या मुलींनी, बहिणीच्या मुलींनी, की सासूनी, ननंदबाईंनी, अशा सगळ्यांनी कपडे आणले होते. हा विचार केला घेऊन जायचा, पण तो नंतर मी ड्रेस काढला, कारण मला वाटलं नव्हतं की थंडी जास्त असेल. पण व्हिडिओना मी खूप लेट एडिट करते, कारण ना मी येऊन गावी 2-4 दिवस झाले. तरी पण म्हटलं की इथं आल्यावर ना मला मुलांकडे जास्त लक्ष द्यावं लागतं, म्हणून काही व्हिडिओ एडिट करायलाच येत नाही. आणि हा ड्रेस तर मला खूप आवडतो. हा वहिनीच्या मम्मींनी घेतलेला ड्रेस आहे, आणि जो ब्ल्यू कलरचा टी शर्ट आहे तो डीमार्ट म्हणून घेतलेला आहे. मला असे मॅचिंग शर्ट आणि पॅन्ट असेल ना तर खूप जास्त आवडतात. मोस्ट ऑफ मी दोन्ही मुलांना सेम कपडे घेण्याचा प्रयत्न करत असते, कारण दोन्ही बॉईज आहेत, त्याच्यामुळे मी तसं पॅकिंग करत असते. आणि इकडे बघा, म्हणजे ना मुलांना ना आत्ता कपडे घातले तरच येतात, नंतर काही येत नाही, त्याच्यामुळे ना काय काय घ्यावं काही समजत नव्हतं. आणि ते मी त्यांची बॅग माझी तर फुल झाली होती, आणि अजून खाऊ तर घ्यायचा होता, कशात घ्यावं काही समजत नव्हतं. तरी पण ना माझ्या भावाला, मला बसचं तिकीट भेटलं नाही. मग मी माझ्या भावाला फोन केला, तिकीट भेटत नाही, पण त्याने एवढा आग्रह केला की त्यांनी माझ्यासाठी ना गाडी पाठवून दिली, कारण मला 2 दिवसानंतर गाडीच घ्यायला येणार होती, कारण माझ्या भावाची गाडी आहे स्वतःची, मावस भावाची बरं का, म्हणजे तो काही मावस नाही आहे, सख्याच्या पलीकडे आहे तो माझ्यासाठी, कारण लहानपणापासून त्याने आम्हाला खूप छान सांभाळले.
त्याच्यामुळे आज तो भाऊ येणार होता मला घेण्यासाठी आणि म्हणून मी आपलं किती ओझं घेऊन चालायलाच लागले. कसं बोलतात ना, बसने जाताना आपण मोजकंच ओझं घेऊन जातो आणि आपली गाडी म्हणलं की कितीही वस्तू घेतल्या तरी कमीच वाटतात. आणि त्यानंतर बघा मला खाऊ घेऊन जायचं होता, कारण तिकडे गेल्यावर लहान मुलांची पंचायत नको. आणि ॲक्च्युली बाळाचं दूध ना खूप गाडीमध्ये खराब होतं, कारण ते वरचं दूध पितं. त्याच्यामुळे मला खूपच गावाला जायचं असं कंटाळाच येतो. त्याच्यामुळं गावी तर काही जाऊच वाटत नाही, पण तरी पण त्यातून एकदा निघलं की पॅकिंग केली की जावंसंच वाटतं. एकदा नको बोललं की नकोच आणि हा बोललं की हाच असतं माझं. जाऊ की नको जाऊ की नको जाईपर्यंत चालू होतं. ह्यातले तरी पण मी भरपूर असे कपडे काढून ठेवले, कारण की काय घ्यावं काय नाही समजत नव्हतं, कारण ओझं तर जास्त न्यायचं नव्हतं. मग मी बाळाला नाही तर ओट्स जे काही भाजून घेतले आणि त्याची जी पेस्ट केली ती म्हणजे ओट्सच्या मिक्सरमधून काढून घेतली, कारण एक डबा भरून गावी ना ओट्स मिळत नाही. मी ज्यावेळेस गेले त्यावेळेस ओट्स काय भेटले नव्हते आणि त्याच्यामुळे तो डाळ भात खिचडी वगैरे खात असतो. पण तरी पण आपल्याकडे एमर्जन्सीसाठी पटकन काहीतरी गोष्टी करण्यासाठी मी आपली खिमटी पण करण्यासाठी, म्हणजे डाळ तांदळाची खिमटी बोलतात आमच्याकडे आणि गावाला पेज बोलतात, मग ते पण घेतलं. आणि नाचणी सत्व माझ्याकडून घरीच विसरलं. एवढी पॅकिंग करून पण काही ना काही विसरत असतं. त्यातून पण मी ना खूप जास्त आवराआवरीचा प्रयत्न केला. आणि इकडे बघू शकता 3 बॅग माझ्या फुल झाल्या होत्या, कारण तिकडे बॅगचं काय अजून सामान ठेवणं चालूच होतं. कसं बसं काढते ठेवते. सॉक्स घ्यायचे होते कारण थंडी वाजते, म्हणजे दोन्ही मुलांचे शर्ट, फुल शर्ट, हाफ शर्ट, पॅन्टी, सॉक्स सगळं काही घ्यावं लागतं. 2-3 टोपी, कारण एक्स्ट्रा टोपी. आणि त्याच्या पप्पालाही जास्त थंडी वाजते म्हणून त्यांना झिप्पर घेतलं होतं मी आत्ता झुडिओमधून, ते पण झिप्पर घेऊन आले. आणि इकडे बघा ही बॅग ना खूप दिवसापूर्वीची आहे, कारण मी म्हणजे 3 वर्षापूर्वीची आहे ती, नाही सॉरी 4 वर्षापूर्वीची बॅग आहे. ती बॅग घेतली कारण ती बॅग पण खूप छान लकी लागलेली आहे, खराब नाही झाली. आणि हा ड्रेस घेऊ की नको, कारण माझ्या मोठ्या मुलाचा आहे, खूप जास्त छान आहे म्हणून त्याच्या मामाने घेतला होता. आणि इकडे बघा आत्याची मुलगी मध्ये मध्ये करते म्हणून मी तिला ओरडते मध्ये मध्ये. त्यांना असं थोडंफार डिस्टर्ब होतं माणसाला, काय घ्यावं काही समजतच नाही. इकडे बघा ही त्यातली त्यात माझी साडी वगैरे राहिली आणि जे काही कपडे होते ते काढून ठेवले. आता मी व्हिडिओ इथंच एंड करते. व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.